सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवून पटेल तटकरे मुख्यमंत्र्यांना भेटले। भेटीची सुनेत्रा पवारांसह पार्थ यांना कल्पना नव्हती। अजित पवारांच्या जयंतीनिमित्त एकच फोटो वापरण्याच्या सूचना, बॅनरचे जिओ टॅगिंग करण्याचे आदेश, निर्णयावर अनेक आमदारांची नाराजी। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा, सरकारनं बळीच घ्यायचा ठरवलंय का? राज ठाकरेंची टीका। उबाठाच्या रामरक्षा आंदोलनासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रण, संजय राऊतांचं फडणवीसांना पत्र, तर परवानगीसाठी राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना पत्र। एकनाथ शिंदे आज संध्याकाळी पुन्हा दिल्लीला जाणार। उद्या महाराष्ट्र सदनातील कार्यक्रमाला हजेरी लावणार। पुढील 2 दिवस दिल्लीत मुक्काम। लोकलमध्ये 3 जणांचा प्रवाशावर कोयत्यानं हल्ला, सीएसएमटी अंबरनाथ लोकलमधील घटना। लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, धावत्या लोकलमध्ये प्रवाशांमध्ये राडा, राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। रेल्वे कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानतेमुळे वारकऱ्याचे प्राण वाचले। वारीला निघालेला वयोवृद्ध वारकऱ्याचा धावत्या रेल्वेत अचानक चढताना तोल गेला। पुणे रेल्वे स्थानकातील घटना सीसीटीव्हीत चित्रित। मुंबई पुणे रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना दिलासा, डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी आजपासून पुन्हा धावणार। 8 दिवसांनंतर घाट भागातील दुसरी मार्गिकाही सुरू। हार्बरवर आजपासून 4 दिवस विशेष ब्लॉक, रात्री 1:15 वाजता सुरुवात होणार। सीएसएमटी ते वडाळा दरम्यानच्या वाहतुकीवर परिणाम। एसटीची 10% भाडेवाढ 31 जुलैपर्यंत कायम। इंधन दरवाढीचा लाल परीला मोठा फटका। सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएची कारवाई, सुमारे 4000 किलोचा साठा जप्त, निकृष्ट दर्जाच्या अन्न साठ्याचा संशय। एमपीएससीची परीक्षा खासगी संस्थेकडून होणार नाही, आयोगाचं स्पष्टीकरण। मुख्य परीक्षा पेन पेपर पद्धतीनेच होणार असल्याचं स्पष्ट। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये 10,000ची वाढ, राज्यात 13,000हून अधिक जागा वाढवल्या, राष्ट्रीय आयुर्विज्ञान मंडळाची घोषणा। आता स्विगी इन्स्टामार्ट वरून गॅस सिलेंडर मिळणार। स्विगी आणि एचपीसीएल मध्ये करार, कुठल्याही कनेक्शन शिवाय गॅस सिलेंडर मिळणार। जगन्नाथपुरी आजच्या रथयात्रेसाठी सज्ज, ओडिशा सरकार हाय अलर्टवर, देश विदेशातून लाखो भाविक पुरीत दाखल। आज कार्डिफमध्ये टीम इंडिया साहेबांमध्ये दुसरा एकदिवसीय सामना। आजचा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा शुभमन सेनेचा प्रयत्न। मेस्सी का जादू चल गया, अर्जेंटिना सलग दुसऱ्यांदा फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये शेवटच्या 7 मिनिटात सामना पलटवत 2-1 इंग्लंडवर मिळवला विजय।